तब्येत चांगली आहे. हाताला पायाला आग होती, अस्वस्थ वाटू लागल्यानं उपचार झाले. धावपळ करू नका, माझी तब्येत ठीक आहे. मंगळवारी मी अंतरावलीमध्ये येणार आहे. सरकारची काय भूमिका आहे यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्वाचं. किती खोटे बोललात यापेक्षा कायदा किती महत्वाचा आहे. शिंदे फडणवीस यांनी कडक निर्णय घ्यावा. गावात तालुक्यात सरकारी नोंदी आहेत, त्यामुळे 13 तारखेच्या आत आरक्षण देणं बंधनकारक आहे. आपण खूपच स्पष्ट देणं गरजेचं नाही. कुणी आंदोलन केलं म्हणून सरकारी नोंदी रद्द करू शकत नाही. मी गोधा पट्ट्यात काम करत होतो. बाहेर काम करताना समाजाला सरकारला सांगितलं 83 क्रमांकाचा ओबीसी मराठा 1 आहे. 2004 ला मराठा कुणबी 1 कायदा परित करण्यात आला. आता त्याला जोडून सरकारचं म्हणणं कुणबी 83 क्रमांकाला आहे, कुणबी मराठा वेगळा आहे असे म्हणत असाल तर प्रमुख जाती घातल्यानंतर 1994 तेव्हा 350 जाती झाल्या. मग या जात्या झाल्या कशा? महाजन म्हणाले मराठा कुणबी वेगळा आहे. माळी असताना माळी समाजातील पोटजाती कशा घेतल्या? जर त्यांची पोटजात होऊ शकते तर मराठा समाजाची कुणबी पोटजात होऊ शकत नाही का? 1994 ला दिलेलं आरक्षण तातडीनं रद्द करा. हे आरक्षण दिलं कसं ते 13 तारखेच्या अगोदर सांगा. व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं असेल तर आम्ही आमचा व्यवसाय दाखवतो. माळी समाज शेती करतो म्हणून दिलं असेल तर आम्ही पण ते मागत आहोत. आम्हाला पण ते द्या. मुस्लिम समाजाच्या सरकारी नोंदी निघाल्या आहेत, त्यामुळे मुस्लिमांना देखील ओबीसी मधून आरक्षण द्या. कसं देत नाहीत ते बघतो. आमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही 16% आरक्षण दिलंच कसं? आम्ही भाऊ मांडलं, मात्र तुम्ही आमच्या ताटात औषध कालवलंय. लोहार कुंभार समाजाच्या देखील सरकारी नोंदी आधारे आरक्षण द्या. बाबासाहेबांनी दिलेले आरक्षण सोडून सगळे आरक्षण रद्द करा. वरची 16% उडवून टाका. सगळे सोयरे आमच्या व्याख्यानुसार देत असाल तर द्या, नाहीतर देऊ नका. वाशीमध्ये उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका, नाहीतर विधानसभेत गुलाल तुमच्यावर गुलाल रुसेल. सरकार मनोज जरांगे लढणार आहेत. तुम्ही आरक्षण घालवलं तर मी सोडणार नाही. शेपूट लांबलं म्हणायचं नाही. जे मराठ्याला आहे ते भुजबळला पाहिजे, त्यामुळे भुजबळची शेपूट वाढत चाललीये. धनंजय मुंडे म्हणाले मागेल त्याला द्यायचं म्हणत असाल तर सरसकटच राहिलं काय? मी म्हणालो सरसकट द्या. 10% कोर्टात टिकणार नाही. बिहारमध्ये उडला आहे, याबाबत कुणाला दोषी ठरणार? सरकारला धावून बोललं पाहिजे, मात्र आता म्हणता गोळ दिसतोय. मी कसा बदनाम होईन यासाठी प्रयत्न करतायत. विरोधकांना लढायला समर्थ, मात्र आपले लोक विरोध करतायत. तुम्ही नाही दिलं तर आम्हाला राजकारणात उतरावं लागेल. आचारसंहिता नंतर देऊ म्हणाल तर आम्ही ऐकणार नाही. ओबीसी असो अथवा मराठा, प्रत्येकाला ठासून सांगायचंय सरकारनं शिकलं पाहिजे. सरकारला मराठ्याला देताय काय? फक्त कागद वाचता आणि जाहिराती करता का? खोटे प्रमाणपत्र समाज देतोय का? तिथला तहसीलदार लिहून भुजबळला देत आहे. करा याची चौकशी. होऊ द्या, खरं खोटं होऊ द्या. 13-14 पर्यंत आम्ही विधानसभेत काहीही बोलत नाही. त्याला काय माहिती ऐकवा तरी त्याला आता कळायला संपूर्ण संध्याकाळ राहिले त्याचे कोणत्या दिलवाराच्या साठी राहिला. ज्यांनी तुला कणगुळील धरून मोठं केलं त्याला अटक केलं. तो कोणाला दिलबर राहिला? तू हिंदी शिकवते दिलबार आहे काय? दिलबार आहे रे तू? सगळा गडबड करायचे ना तू. दोन गोंधळे हा माळा ते लटकायला पाहिजे तुझ्या गळ्यात ते द्यायला पाहिजे. बुका लावून तुला असं घास सोडून ती असं खांद्यावर तो आहे. सगळा गरबड्याचे सगळ्या दुनियाचं जे तुला मोठं केलं त्याला त्यांना घातलं. त्यांना देशात हिंदू हृदय सम्राट पदवी दिलेली. मला राजकारणात नाही की देणं घेणं, पण मोठं करणाराचा उपकार ठेवला नाही तो. आणि ज्याने तुझ्यासाठी हे 16% आरक्षण दिलं, हे कुठाने केले, आमचं वाटोळं केलं, त्यांचा अपक्ष मोडून तो आता इकडं आला. त्याला इकडे येऊन त्या भाजपच्याच मागं लागला. देवेंद्र फडणवीस सांगायला लागला आमकच बदलणारे ते पाचे शीटच काय पाळडी. तू कोणचा धाडाचा आहे? दिलबारे आहे काय? दिलबारे आहे रे तू? गोंधळ्या सगळ्या दुनियाचा. इथं लावली सगळी काडी. इथं सगळं ओबीसीचं आमचं चांगलं होतं, इथं ट्याबादीला टाकून गेला निघून. तू काय माणूस आहे का? अरे काय बोलावं तुला? अरे एवढ्या मोठ्या गुन्ह्या गोविंदाने नांदणाऱ्या जाती एकमेकाच्या विरोधात घालायला लागला. पडलेले 4-5 जण घेऊन हिंडायला लागला इकडून तिकडून. आणि ते दाखवायला लागला सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबाला. बोलताना देवेंद्र फडणवीस साहेब त्याला अंगारा लावता येतो जणून. ते डोळ्यात डोळे बघितले त्याला काय कोण करता येतं जणू. ते काय म्हणते ते चटकी का चुटकी काहीतरी असते ती तसा जणून ते करणी ते लागन तुम्हाला बोक्का त्याचा ना काय को ते 4-2 संघ घेऊन हिंड तुम्हाला वाटत निघते सीट सगळे पाडीन रापा पुरी ते हल्लय दिलबारे आहे ते. काय म्हणला ना आता दिलबारे को दिलबारे काय तर दिलबारे रे तू गोंधळे. सगळं टंपळ वाजून टाकलं. इथं धनगर बांधव इतके इमानदार लोक आहेत. म्हणजे मी स्तुती करत नाही, मी बोलायचं म्हणून बोलत नसतो. हे शब्द मी आज वापरतोय. आज तुम्ही टीका करता ह्या शब्दावर धनगर बांधवांचे नेते, पण मी तुमच्यावर यावर टीका केलेली नाही. हेच तुम्ही धनगर बांधवांचे नेते काही दिवसांनी म्हणतात जरांगे पाटील म्हणत होते तेच खरं होतं. म्हणणार आहे तुम्हाला माझ्या शब्दाची आठवण येणार आहे. कोणचं नाव कोणचं मतदारसंघाचं घेतलेलं नाही. मला खोटं बोलता येत नाही. 13-14 पर्यंत आम्ही घेणार नाहीत, कारण राजकारणात आम्हाला जायचं नाही. राजकारण माझा आणि माझ्या समाजाचा मार्ग नाही. सरकारनं आमच्या ठरलेल्या 8-9 गोष्टी ज्या आहेत मागण्या त्या द्याव्यात. आजच्या प्रेसच्या माध्यमातून सरकारला आता आम्ही सांगितलंय
तुम्हाला ऐकायचं तर ऐका, नाही तर ऐकू नका. फोनवर सांगितलं तरी तुम्हाला टाइम नाही, तुमच्या ध्यानात राहत नाही काय काय सांगितलेलं ती. कारण तुमची कॅबिनेट सुद्धा ध्यानात राहिली नाही. इथून गेल्या तुम्ही कॅबिनेट घेणार होते. लोकांच्या दबावापुढे तुम्ही मराठ्यांच्या माना जर का पेणार असला तर तुम्हाला तरी सांगा कोवर. या एवढ्याच प्रेसच्या माध्यमातून आणि या लाईव्हच्या माध्यमातून मी सरकारला सांगितलंय, सरकारनं बघावं, ऐकावं, करावं. नसन करायच्यात नका करू. कागद देऊ देऊ आम्ही तुम्हाला कदरून गेलो. गनिमे कावे आम्हाला सुद्धा यायला लागलेत. आम्ही फक्त एवढंच आहे की पहिल्या टप्प्यात 24 याचे बघितलेत, नंतर 43 आणि आता आमचे 2 टप्पे आणखीन पूर्ण होत आलेत, म्हणजे एकूण 4 होत आलेत. असे आम्ही 6 आणखीन 4 टप्पे आमचे राहिले. तोपर्यंत आम्ही शब्द बाहेर काढणार नाहीत. कोणते मतदारसंघ आहेत पण एकदा जर उडी टाकली तर आम्ही मागं हटत नाहीत. पण 2 कामं राहिलेत. एक आमचं द्या, आम्हाला गरज नाही राजकारणाची. तुम्हाला लकलाप हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसतील. दुसरी गोष्ट, 13 तारखेच्या नंतर मराठा समाजाची बैठक घेऊन आम्ही ठरवणार 288 उभा करायची का 288 पाडायची. किंवा ते शेंडगे भाऊ असतील किंवा तायवडे भाऊ असतील, मी कधी दुखवलेलं नाही या लोकांना. आणि गावखेड्यातल्या ओबीसींना सुद्धा नाही, एकाला बी नाही, आणि धनगर बांधवाला सुद्धा नाही, आणि दुखवणार बी नाही कधी. कारण हे लोक फक्त त्याला मराठ्यांच्या विरोधात घालायचे. काय मिळणार आहे तुम्हाला मराठा संघ खोटे भांडणं करू? काय मिळणार? तुम्ही एनटी मध्ये आयले शहाणा नाही राहावं. हे याच्या स्वार्थापुढे तुम्हाला सगळ्याला एक करीन, केशी मागेन 2-3. आता 1-2 4-2 जणांना सांगा आमदार करीन, काय करीन. अरे यांनी पहिल्याच ओबीसीच्या नेत्याचं चांगलं केलं नाही, तर आता नवीन चांगलं करायची. अरे हे लय कलाकार पोट्ट आहे. एवढ्यात बसून ग गोंधळ्या काय दिलवाऱ्या काय तर मानलाय ते लई एडपटे राव. मग ऐका, तुम्हाला पश्चाताप येईन. काही ना दिला विन जुन्या नेत्यांचा बघा, ना दिलून काही नाही मिळवून दिलं तिने. एकाला बी आता काहीच केलं नाही तिने आता बी. आणि मला काय नाव होता, हे सीट पाडन ते पाडन सगळेच पडलेत. बरं निवडून आणलेत मराठीने असं बी नाही, ओबीसी सुद्धा निवडून आणलेत. किती नावं दाखायची आहेत? विधानसभेला सुद्धा आणलेत. उगाच काहीतरी त्याचं ऐकून गोंधळ घालून कन्फ्युजन करू नका. आमच्या सरकारी नोंदी आहेत, ते आम्हाला द्यावा लागणार आहेत आणि आम्ही ते घेणार आहेत. कशाला उगाच फुकट? त्याला काय करायचंय जाहीर सांगून टाक. त्यांना सुद्धा वाटतंय की हे मोगम याचा राजकारणी माणूस येऊ, छगन भुजबळ हे डाव साधून घेणार आहे. पण काही लोक दुसऱ्याच जातीचे याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेत. त्यांना काही गोष्टी लागल्यात, त्यामुळे त्यांना तिकडून येऊन इकडे वाद करायचा आणि निघून जायचे आणि धनगर बांधवात आणि मराठ्यात लावून द्यायचे. आणि हे डाव त्याचा आहे येवल्यावाल्याचा. म्हणून माझं सांगणं काम आहे, शेवटी तुम्ही माझ्यावर कसली टीका केली तरी मी उत्तर दिलं नाही आतापर्यंत, देणार सुद्धा नाही. कारण मी काय तुम्हाला आणखीन विरोधक मानत नाही. कारण धनगर बांधवांनी आमचं काहीच केलेलं नाही, आम्ही त्यांचं काहीच केलेलं नाही. राहिला बाकींच्या ज्या रुसल्यात त्यांचा विषय, तर त्यांनी काहीतरी त्रास दिलेला असं आम्हाला बी आणि तुम्हाला सुद्धा दिलेला आहे. पण तुम्ही आज झाकून ठेवायला लागले सगळ्या जाती धर्माचे. त्याच्यामुळं आम्ही त्यांचे विरोधक नव्हतो आणि असण्याचं कारण बी नाही. त्यांनी खूप त्रास दिला म्हणून काही गोष्टी घडल्यात. आणि हार जीत ही पराजय ही महाराष्ट्रात प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक. पण आता जाऊ द्या. पण मी विरोधक धनगर बांधवाला नेत्याला कधी मानलेला नाही. तुम्ही किती जरी टीका केली तरी पण त्याला मात्र मी सोडत नाही. कारण तो दंगली घडून आणणार आहे आणि गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब ओबीसींना भोगावं लागणार आहे. कारण तो सध्या खूप मस्तीसारखं बोलायला लागलेला माणूस. त्याला सन्मानानं का बोलावून का नाही बोलावं त्याच्या पाठीमागचे अनेक कारण आहेत, खूप कारण आहेत. म्हणून त्याला सन्मानानं मी बोलत नाही. तो मुद्दामून मागं लागलाय. तो मान्य करत नाही की सरकारी नोंदी आहेत ह्या द्यायला पाहिजे. त्या बोगस सांगतो, एक बी बोगस नोंद नाही आणि ती रद्द बी नाही झाली पाहिजे. हे सरकारला मी सांगायचं राहिलो. एक बी बोगस नोंद नाही येत, एक बी रद्द नाही झाली पाहिजे. आणि प्रमाणपत्र आता थांबले नाहीत पाहिजे, हे ऐकायला आलं पाहिजे. थांबलाच नाही पाहिजे. नसता ज्या त्या कार्यालयावर मराठी आता धडकणार आहे. हा रेकॉर्ड तुम्ही कसा तपासित नाहीत. कोण कोण अधिकारी जातीवाद करतोय रेकॉर्ड तपासायला, कोण कोण जात पडताळणी पटापट करत नाही. वंशावळ समिती कोण आहे आणि का जोडीत नाही तो वंशावळ, कशामुळे रेकॉर्ड दाबून ठेवलाय हे मागून आम्ही कार्यालयात सुद्धा घुसणार आहेत. नसता सरकारनं उद्यापासून तातडीने ते वाटप करायला सुरुवात करायच्या, थांबायचं नाही. त्यांचं तिकडून ऐकलं की आमचं थांबिता, कॅबिनेट थांबिली, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी थांबिली. सगळ्या सोयरीची सुद्धा अंमलबजावणी करायची, उडाली बी नाही पाहिजे ही जबाबदारी सरकारची. कारण सरकार आम्ही नाही. आणि आमच्या सगळे दस्तावेज सापडायला सुरुवात करा, नोंदी द्या आणि सांगितलेले काम
तुम्ही एकही केलेलं नाहीये, एकही. त्यामुळे आम्हाला बघायची वेळ येऊन देऊ नका. तुम्ही म्हणाले धन्यवाद. चला, आता तुम्ही असे म्हणाले की राज्यातील सर्व मुस्लिमांना ज्यांच्या नोंदी सापडतात त्यांना आरक्षण का नाही द्यायचं? जर यांनी निकष लावला असला, गरीबी म्हणतात नाही का आमच्याकडे कारखाने आहेत असं म्हणतात ना, मराठ्याकडे कारखाने आहेत, कारखान्यावर आरक्षण नाही ना असं म्हणणं आहे तुमचं. मग गाड्यावर केळ ऐकणाराला तर असेल ना. ते तिसरं काम हे करायला लागलाय की या आंदोलनात धनगर बांधव या प्रामाणिकपणामुळं त्याला तळतळ दी एकीकडून आंदोलनाची पण, आणि दुसरीकडून ही तळतळे की मराठ्यांच्या गोरगरीबावर तरी का अन्याय असं ओबीसी बांधवांना वाटतं. शिवकेशी करीन गोरगरीब धनगर बांधव, गोरगरीब ओबीसी बांधव, गोरगरीब मराठा बांधव याच्यात च्या करणार, ही मजा बघणार. ते खरंच होतं पण विश्वास ठेवला आम्ही त्याच्यावर. ते एक तर तुमची एसटीची आरक्षणाची मागणी करत नाही, इथं तुम्हाला धोका आहे, क्लिअर सांगतो. कारण त्याला तुम्ही पाहिजेत आणि आदिवासी पण पाहिजे, असा त्याचा डबल गेम. त्याला राजकारण एकदा साधून घ्यायचं आणि राजकीय प्रवाहात यायचे, त्याला काही घेणं देणं नाही मग कोणाचं. एक दुसरी बाजू गोरगरीब मराठी गोरगरीब धनगराच्या बांधावर भांडण घालवून किंवा फुकट केसेस करीत तिकडे बसून राहते हे सगळे, आणि आपले लोक हेलपटे घालू बेजार होते. तिसरी गोष्ट, ह्या आंदोलनात कोण आहेत तर धनगर बांधवांना, काही धनगर बांधवांना पटत नाहीये की आपण एनटीचं आरक्षण मागावं, आणि मराठ्यांच्या जर नोंदी असतील तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे, आपण आडवं नाही पडलं पाहिजे हे धनगर बांधवांना वाटतं. कारण धनगर बांधव इमानदार सुद्धा तितकाच.